हा, नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. काय नाव? सचिन उगळकर, गाव? रुधाना, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. बरं, आता हा तुमचा केळीचा बाग आहे. हो, किती महिन्याची केळी झाली साहेब? ही 5 महिने झाली सध्या. 5 महिन्यात झाली. हो खोड चांगलं बनलेलं आहे. हो. बरं, आता डेफ्रेजचा वापर कधीपासून करत आहे तुमच्या परिसरात? परिसरात तर गेल्या 5 वर्षापासून चालू आहे. हो. तुम्ही तुमच्याजवळ कोणते कोणते पीक आहे? माझ्याकडे मुसली, सफेद मुसली, केळी, हा, तूर, सोयाबीन आणि कपाशी. कपाशी. आता ह्या कोणत्या कोणत्या पिकात तुम्ही डेफ्रेजचा वापर करता? सर्वच पिकात करतो मी. सर्वच पिकात करता. आणि किती वर्षापासून करता? मी तकरीबन 4 वर्ष होत आले. 4 वर्ष होत आले. हो. आता मला सांगा, ह्या केळीला आता जो डोस देणार आहे तुम्ही, हो. त्याच्यामध्ये किती बॉटल वापरणार तुम्ही एकरी? मी एकरी 70 ml ची एक आणि 35 ml च्या 2. अच्छा, म्हणजे 70 ml एकरी सोडणार तुम्ही? हा, नाहीतर 35 ml च्या 2 सोडणार. अच्छा अच्छा अच्छा. तर तुम्हाला केळीमध्ये मागच्या वर्षी वापरलं होतं का? नाही, या वर्षीच चालू केलं. यावर्षीच केळी लागवड केली. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही आता त्याचा वापर करा हो. का, जेणेकरून तुमच्या केळीचा घड पण चांगला निसवाळ. अजून 2 महिने वेळ आहे ना? हो, 2 महिने. हा, तर युनिफॉर्म निसवाळ पण होईल आणि कामगती पण चांगली आहे तुमची. हो. आणि खूप उत्तम प्लॉट तयार झालेला आहे. आज जबरदस्त खोळ बनलेला आहे. हो. तर इथं कितीची रास पडू शकते? इथं हे काडीची शेत असल्या कारणानं 22च्या पुढेच पडेल समजा. 22च्या पुढे पडेल, कारण की झाडाची कंडिशनच तशी आहे. आता हाईट किती झाली सर? याची हाईट 8 फुटाच्या आसपास आहे सध्या. बरं, 9 फूट. ठीक आहे ना. आता तुम्ही एक निसवाळ व्हायच्या वेळेस एक डोस करायचा आहे, एक डोस आता करायचा आहे. जी. एक सुरुवातीला केला असेल तुम्ही, हो, केलेला आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही वापर करू शकता आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट माहीतच आहे. हो हो. ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू सर.